म्हणून आमच्या घरामध्ये आमचंच खातो, आमचंच अन्न खातो, आमचेच पंचपक्वान्न खातो, आमच्याच अन्नावर पुष्ट झालेला आहे हा बलिरे व पुष्ट हा बळी घेऊन. जसा आपण काकबली देतो, काकबली म्हणजे भात टाकावा लागतो, तेव्हा हा काकबली म्हणून आपण कावळ्याला बली अर्पण करतो. यम रूपाने कावळा येतो म्हणून, तेव्हा त्याला आपण बली अर्पण करतो. ते खाऊन हा कावळा जसा पुष्ट व्हावा तसा हा दासीपुत्र पुष्ट झालाय आणि माझ्या विरोधात बोलायला लागला, त्याला हकलून द्या असं म्हणून म्हणल्या. याला मी मारलं असतं, याला आत्ताच्या आत्ता ठार केलं असतं, पण जाऊ द्या, हे आपले मंत्री होते, काका लागतात म्हणून मी मारत नाही. याला राज्यातून हाकला. हा मला हाकलण्याची भाषा करतो का? याला राज्यातून हाकला असं म्हणल्याबरोबर एकदम अपमान झाला. आणि विदुर म्हणाले, तुम्हाला सत्य पटत नाही, तुम्ही कशाला हाकलता? मीच जातो, मीच या ठिकाणी थांबत नाही. स्वयं धनुर्द्वारे निधाय मायाम. हे येतं तुझं धनुष्य, हा घे तुझा टोप, हे तुझे किरीट, हे तुझे अलंकार, हे तुझे मंत्रिपदाचे वस्त्र तिथे फेकून दिले, त्यांच्या दारामध्ये फेकून दिले. धनुष्य आणि बाण दारात टाकलं आणि संन्यासाचं वस्त्र घेऊन केवळ वल्कल नेसून हे बाहेर पडले. तिथून जे बाहेर पडले ते लवकर परत आले नाही. तिकडे महाभारती युद्धही झालं, दुर्योधन दुःशासनही समाप्त झाले, पांडव राज्यही करू लागले. तोपर्यंत हे फिरतच होते, तीर्थाटन करतच होते, तीर्थयात्रा करत होते. कुठपर्यंत गेले ते म्हणतात, अहो गान पर्यटन मेध्ये विविक्त वृत्ती ही. गान पर्यटन म्हणजे सगळ्या पृथ्वीभर प्रदक्षिणा केली. गाम पर्यटन मेध्ये विविक्त वृत्ती सदा प्लुतो शयनोवधूतः. कोणीही आपल्याला ओळखू नये अशा पद्धतीने राहिले, कोणी ओळखणार नाही. वल्कल धारण केले आणि संन्याशाप्रमाणे फिरत राहिले. अलक्षित स्वैर अवधूत वेशो. अवधूत वेश धारण करून स्वैरवृत्तीने कुठेही, आता राहायचं कुठंच नव्हतं, कशात प्रेम राहिलं नव्हतं, केवळ व्रत धारण करून ते भगवंताची प्रार्थना करत 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 सर्वत्र फिरत राहिले. आणि या वेळेला फिरत 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 ते प्रभास क्षेत्रावर आले. इत्थम व्रजन भारतमेव वर्षम कालेन यावद सत्प्रभासति तीर्थम यावच्छा साक्षितिमेक चक्रा मेकात पत्रा मडितेन पार्थः. आणि हे ज्या वेळेला प्रभास क्षेत्रावर आले त्यावेळेला त्यांना कळालं की दुर्योधन दुःशासनाधिक सगळे कौरव समाप्त झाले. पांडवांनी एक क्षत्रिय अंमल सुरू केला आणि धर्मराज राजे झाले. हे त्यांना कळालं, हे या ठिकाणी कळालं. आणि मग तत्रार्थ तिथून त्यांना हे कळालं की वेणू जवन निःसंशयम. ज्याप्रमाणे एखाद्या वेळूच्या बनाला आग लागावी आणि वेळूच्या बनाला आग लागली ती कशी वेळूला वेळू घासतो, वारं जोरात वाहतं, वाऱ्यामुळे वेळूला वेळू घासतो आणि त्या घर्षणातून आग लागते आणि सगळं वन वेळूचं दहन होऊन जातं, दग्ध होऊन जातं. त्याप्रमाणे या दोघांच्या मध्ये कौरव पांडवात संघर्ष झाला आणि सगळे कौरव समाप्त झाले. संस्पर्धया दग्ध मथानुशोचन सरस्वती प्रत्यगाय तूष्णिम. आणि तिथून सरस्वती नदीच्या उगमाकडे जायला निघाले, तिथून सरस्वती नदीकडे जायला निघाले. मग तिथून सरस्वती नदीकडे जाताना ते कसे गेले त्याचं वर्णन केलेलं आहे. कोणकोणते तीर्थ या ठिकाणी, कोणकोणत्या तीर्थाचं सेवन त्यांनी केलं त्याचं वर्णन केलेलं आहे. कोणकोणते तीर्थ त्यांनी पाहिले. तीर्थ सुदासस्य गवाम गुहस्य. अनेक तीर्थस्थानं या सरस्वती नदीच्या तीरावर अनेक तीर्थस्थानं होते. कोणते ते म्हणतात त्रित, उशना, मनु म्हणजे त्रित तीर्थ, उशना तीर्थ, उशना म्हणजे शुक्र तीर्थ, मनु तीर्थ, पृथु तीर्थ, अग्नितीर्थ, असित तीर्थ, वायू तीर्थ, त्याचप्रमाणे सुदास तीर्थ, गोतीर्थ, गुहतीर्थ, श्राद्धदेव तीर्थ इतक्या तीर्थस्थानामध्ये ते फिरले. आणि एवढे 11 तीर्थस्थानं याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि या 11 तीर्थस्थानांचं वर्णन करताना वेगवेगळे तीर्थस्थानं, आता इथं अग्नितीर्थ नावाचं तीर्थ आहे त्याने वर्णन केलेलं आहे. तस्याम तीर्थस्योशनसो मनश्च पृथोरथाग्ने.
अग्नितीर्थ. तर अशी ते त्रिततीर्थ, उशना तीर्थ, उशना म्हणजे शुक्रतीर्थ, सोमतीर्थ, त्यानंतर पृथुतीर्थ आणि अग्नितीर्थ. आता अग्नितीर्थाचं वर्णन, बाकीचे तीर्थ मला विवरणामध्ये कोशामध्ये सापडले नाहीत, परंतु अग्नितीर्थ सापडलं. अग्नितीर्थाचं वर्णन असं केलेलं आहे, राजस्थानामध्ये अबू पर्वताच्या पासून 10 मैल किंवा 10 किलोमीटर लांब अबू पर्वत जो आहे राजस्थानामध्ये, तर त्या राजस्थानामध्ये अबू पर्वत जो आहे तिथून 10 किलोमीटर हे तीर्थ आहे. तिथे वशिष्ठ ऋषींचा आश्रम आहे आणि तिथे लपलेल्या अग्नीला देवाने शोधून काढलं, असं म्हणून त्याला अग्नितीर्थ नाव दिलं. लपलेला अग्नी तिथे शोधून काढला. आता हा अग्नी का लपला होता त्याचं वर्णन महाभारतात आलेलं आहे. ज्या वेळेला त्या बाणाच्या कादंबरीत त्याचं वर्णन आलेलं आहे की शूद्रकाच्या दरबारामध्ये एक पोपट येतो. शूद्रक नावाचा राजा असतो, त्याच्या दरबारात एक पोपट येतो. त्या पोपटाला वाचा नसते, तर ती पोपटाला वाचा का नाही, पोपटाची वाचा का गेली, तर ते म्हणतात अग्नीचा शाप झाला, अग्नी लपला होता. तेव्हा अग्नी लपून बसला. अग्नी का लपून बसला त्याचं वर्णन त्याने असं केलेलं आहे की एकदा तारकासूर फार माजला आणि या तारकासुराचा वध करण्यासाठी फक्त कार्तिक स्वामींचा जन्म होणं आवश्यक आहे असं ब्रह्मदेवानी सांगितलं. कार्तिक स्वामीचा जन्म कोणापासून होणार आहे, तर ते म्हणतात अग्निभू, अग्नीपासून होणार आहे. असं म्हणल्याबरोबर अग्नी लपला. देवानी अग्नीचा शोध घ्यायला सुरुवात केली, अग्नी सापडेना. शेवटी एक हत्ती उभा होता. त्या हत्तीला विचारलं, हत्तीला माहित होतं अग्नी झाडात लपलाय, पिंपळाच्या झाडामध्ये. तेव्हा या हत्तीला विचारलं सगळ्या देवांनी, अरे अग्नी पाहिला का? तो म्हणाला हो. कुठे? या पिंपळाच्या झाडात आहे. असं म्हणल्याबरोबर अग्नीला ते ऐकू आलं आणि अग्नी तिथून पिंपळाच्या झाडापासून जे निघाला ते शमी वृक्षात जाऊन लपला. आणि मग देवांनी पाहिलं अग्नी काही नाहीये. मग अग्नीने शाप दिला, अरे तू माझं स्थान सांगितलं म्हणून हत्तीला सांगितलं तुझी जीभ उलटी होईल, म्हणून हत्तीची जीभ उलटी आहे. त्यानंतर हा शमी वृक्षात लपला. तिथे पोपट होता. त्या पोपटाला विचारलं देवानी, अग्नी पाहिला का? पोपट म्हणला हो. म्हणून कुठे? या शमीच्या वृक्षात आहे. शमी वृक्षात आहे म्हणल्यावर अग्नी तिथूनही पळाला आणि अग्नीने पोपटाला शाप दिला की तू त्वम वाग्विहीना भव, तुला वाणी येणार नाही, तुला जीभ असेल पण बोलता येईल पण बोललेलं कळणार नाही. म्हणून पोपट गोड बोलतो, मिठ्ठू मिठ्ठू म्हणतो, पण त्याला कळत नाही आपण काय बोलतो. या या बसा बसा सगळं म्हणतो, पण चोराला सुद्धा तो म्हणतो या या, चोर आले तरी का कळत नाही ना काय बोलायला ते. त्याला म्हणतात, आपण म्हणतो ना पोपट पंची. तर पण वाग्विहीना भव, तू वाग्विहीन होशील, वाणी तुला राहणार नाही. अशा पद्धतीने शाप अग्नीने दिला आणि अग्नी तिथून जे लपला तो कुठं गेला, तो या अग्नितीर्थामध्ये सापडला. आणि म्हणून हे अग्नितीर्थ कुठे? राजस्थानमध्ये. तेव्हा तिथे या अबू पर्वतापासून 10 किलोमीटर तिथे हे अग्नितीर्थ आहे. त्यानंतर या अग्नितीर्थाच्या तिथे तो पळाला. अग्नितीर्थानंतर भगवंतानी देवानी त्याला शोधून काढलं. त्यानंतर गोतीर्थ याचं वर्णन इथं पुढे आलेलं आहे. तीर्थम सुदास्य गवाम गुहस्य यच्छाद देव शासिते असेवे तीर्थम सुदासस्य गवाम गुहस्य. गोतीर्थ या, आता हा गोतीर्थ कुठे आहे? सुदास तीर्थ आहे, गोतीर्थ आहे, गवा तीर्थ आहे, श्राद्धदेव तीर्थ आहे, सोमतीर्थ आहे, त्याचप्रमाणे असित तीर्थ. हे सगळ्या तीर्थांनी 11 तीर्थाचं वर्णन कुठे? तर सरस्वती नदीच्या तटाकावर हे सगळे तीर्थ होते. तर हे जे गोतीर्थ आहे ते बुंदी जिल्ह्यामध्ये, बुंदी जिल्हा कामधेनून 4 महिने तपश्चर्या या ठिकाणी केली म्हणे कामधेनूनी. हे बुंदीमध्ये आहे हे गोतीर्थ. याप्रमाणे हे कामधेनून 4 महिने तिथं तपश्चर्या केली आणि इथं जो गोदान करतो तो गोमेध यज्ञाचं फळ त्याला प्राप्त होतं, हे ते गोतीर्थ आहे. याप्रमाणे असे फिरत फिरत हे कसे फिरत गेले याचं वर्णन केलेलं आहे. आणि मग तिथून ते म्हणतात अन्यानी असे फिरत 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 वेगवेगळे तीर्थ 11 तीर्थांच्या वर्णनामध्ये 11 तीर्थ पार करत करत हे मूळ सरस्वतीच्या
उगमापाशी जाऊन पोहोचले. मग तिथं गेले कसे याचं वर्णन इथं केलेलं आहे की हे कशा पद्धतीने गेले. अन्यानीचे हद विजयदेव दैवही कृतानी नाना येताना विष्णू हो. भगवंताचं स्मरण करत 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 हे या ठिकाणी फिरत होते आणि हे प्रत्यक्ष वेगवेगळ्या तीर्थाचं सेवन करत भगवंताचं स्मरण करत करत विदुर जे यात्रा करत होते ततच ती सुराष्ट्र मृद्धम. सुराष्ट्र म्हणजे सौराष्ट्र. आजचं ज्याला आपण सुरत म्हणतो हे सुरत म्हणजे सौराष्ट्र. तेव्हा हे सुरतला आले. त्यानंतर सौवीरला आले. त्यानंतर मच्छ कुरु जांगल या प्रदेशातून कालेना तावत यमुना मुपेत्य फिरत 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 यमुनेच्या तटाकावर आले. म्हणजे कुठून आले पहा. हे प्रभास तीर्थावरून फिरत 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 या सरस्वती नदीच्या उगमाकडे जात जात राजस्थान आणि तिकडून पुढे जात जात गुजरात पर्यंत आले. हे सगळं गुजरातचे. सुराष्ट्र त्याचप्रमाणे सौवीर ह्या गुजरातकडे आले आणि याप्रमाणे दिल्लीपासून मथुरा पंजाब गुडगाव करत करत आजच्या भाषेत सांगायचं तर या पद्धतीने फिरत 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 हे तिथून यमुनेच्या तटाकावर आले. आणि यमुनेच्या तटाकावर आल्याबरोबर तिथून ते म्हणतात कालेन तावत यमुना मुपेत्य तत्रोद्भवम भागवतम ददर्श. तिथे उद्धवाची यांची भेट झाली. यमुनेच्या तटाकावर उद्धवाची भेट झाली. स वासुदेवानुचरम प्रशांतम. उद्धव कसे वासुदेवानुचरम प्रत्यक्ष भगवंताचे अनुचर भगवंताचे सेवक होते आणि बृहस्पती प्राक्तनयम प्रतीतम बृहस्पतीचे शिष्य होते. प्रत्यक्ष बृहस्पती गुरु बृहस्पती आज बुधवार आहेचे श्रावण महिन्यातल्या बुध बृहस्पतीची पूजा आपण करतो. त्या बृहस्पतीचे हे शिष्य होते. त्यांना पाहिल्याबरोबर त्यांना आलिंगन दिलं. गाढ आलिंगन दिलं. का किती दिवसांनी भेट झाली. कारण फिरत फिरत यंदा कोणाचाच पत्ता नव्हता. यांना कोण कुठे याचाच पत्ता नव्हता. आज त्यांची भेट झाल्यावर दृढ आलिंगन दिलं आणि प्रेमाने सगळ्या गोष्टी विचारू लागले. क्वचित पुराणो पुरुषो स्वराभ्य. आणि या वेळेला एकदम भेट झाल्यावर इतका आनंद झाला. डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि मग सगळ्या गोष्टीची चौकशी करू लागले. अहो त्या उद्धवाला बोलायला संधीच दिली नाही. ते म्हणतात अरे आणि उद्धवाला भेट घेऊन म्हणाले उद्धवा किती दिवसांनी तुमची भेट झाली. हे सगळे खुशाल आहेत ना. सगळे आनंदात आहेत ना. कोण कचित कुरुणाम परम सुरा सुन्नाम. सगळे आनंदात आहेत ना. सगळे खुश आहेत ना. भगवान गोपाल कृष्णाच्या सगळ्या माता भगवंताचे पिता वसुदेव वृष्णी भोज दाशार हे सगळे आनंदात आहेत ना. खुश आहेत ना. कृष्णाचे मुलं प्रद्युम्न अनिरुद्ध हे खुश आहेत ना. शांब कृष्णाच्या बरोबरीची ताकद असलेला शांब फार सुंदर होता आणि अत्यंत भगवंतासारखाच पराक्रमी सुद्धा होता. असे हे शांब बरे आहेत ना. विदुराची बहीण होती रोहिणी. रोहिणी बरी आहे ना माझी बहीण. त्याचप्रमाणे वसुदेवाची बहीण होती कुंती. पंडू हे तर आधीच गेलेले होते पण कुंतीची चौकशी केली. वसुदेव मेहुणे असल्यामुळे त्यांची चौकशी केली. मदन पूर्वीच्या काळातला मदन म्हणजे आजचा प्रद्युम्न त्याची चौकशी केली. तो चांगला आहे ना. आस्ते ग्रणे रथिनाम साधू सांबा. सांब मोठ्या रथिना मोठ्या लोकांना पराजित करणारा सांब. हा असूतयम जांबवती व्रताढ्या. अहो जांबवतीनं किती व्रत केले तेव्हा हा सांब जन्माला आला. तिने किती व्रताचरण केलं. हा पूर्वीचा जन्मातला कोण होता. हा पूर्वीच्या जन्मातला षडानंद म्हणजे कार्तिक स्वामी होता. ते म्हणतात देवम गुहम योंबिका या धृतो ग्रे. प्रत्यक्ष पार्वतीच्या पोटी जन्माला आलेला हा कार्तिक स्वामी जो आज सांब म्हणून जन्माला आला तो आनंदात आहे ना. आणि वासुदेव भगवान संकर्षण बलराम हे आनंदात आहेत ना. त्याचप्रमाणे हे 4 अधिष्ठान आहेत. वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे 4 मुख्य अधिष्ठान आहेत. हे सगळे आनंदात आहेत ना. दुर्योधन तप्यत सभायत सभायाम. दुर्योधनाच्या या वाईट वृत्त्यामुळं त्यांनी सभेमध्ये केलेल्या वाईट दुष्कृत्यामुळं हे पांडव चिडलेले होते. भीम एखाद्या काळ्या सर्पाप्रमाणे फुंफू करत होता तेव्हा
भीमो हि व दीर्घतमं व्यमुंचत यशांघ्रिपातम रणभूर्णसे. आणि नक्कीच त्याला युद्ध करण्याची खुमखुमी होतीच. प्रत्यक्ष अर्जुन ज्यांनी भगवान शूलपाणीला जिंकलं आणि माया किरातो गिरीशस्तुतोष, त्याला प्रत्यक्ष शंकराला जिंकून ज्यांनी किरातार्जुनीय त्याला म्हणतात, किराताला जिंकलं आणि पाशुपतास्त्र प्राप्त केलं, असे अर्जुन हे सगळे आनंदात आहेत ना, हे आम्हाला सांगा. आता पहिल्यांदा इतकं सगळं तीर्थाटन केल्यावर फक्त ऐकू आलं की हे कौरव पांडवाचं युद्ध झालं, पण आता सगळ्यांची चौकशी त्यांनी करायला सुरुवात केली. आणि असूतयम जांबवती व्रताढ्या याप्रमाणे अपि स्वदोर्भ्याम विजयाच्युताभ्याम सगळे खुश आहेत ना. आणि यमाऊत असते अहो प्रथापि प्रियधे अर्भका, सगळे यस्वेक विरोधी रथो विजय्ये धनुर्द्वितीय ककुभशतस्त्रहा. हे उद्धवा, तुम्ही सौम्य प्रकृतीचे आहात, तुम्ही बिचारे शांत आहात, परंतु का बोलत नाहीत? काय झालं तुम्हाला? सगळे आनंदात तर असतील ना. भगवान गोपाल कृष्णाच्या या बाहुदंडाच्या सामर्थ्यापुढे सगळे मोठे आनंदात असतील. आणि गोपाल कृष्णाने रक्षण केल्यावर कोणी दुःखी राहील का? ते म्हणतात यद्वा सुपर्णा बिबेती, जसं इंद्राच्या जवळून मागे एक कथा आलेली आहे की इंद्राच्या जवळ अमृत होतं आणि गरुडाची आई जी वैनतेय गरुडाला वैनतेय म्हणतात, विनिता तिचं नाव होतं. विनिता आणि कद्रू ह्या दोन ज्या स्त्रिया आहेत त्या एकमेकींच्या ज्याला आपण परस्परांच्या सवती होत्या. या सवती असल्यामुळे यांचं सवती मत्सर कायम चालू असायचा. तर कद्रूपासून झाले ते काद्रवेय म्हणजे सगळे नाग कद्रूपासून झाले आणि विनितापासून झाला तो गरुड, म्हणून गरुडाचं नागाचं नेहमी संघर्ष आहे. तेव्हा या गरुडाच्या आईला अमृत पाहिजे होतं, तर अमृत कुठून आणायचं? म्हणून गरुड धावला आणि गरुडाने इंद्राच्या जवळचं अमृत आणलं आणि आईला दिलं. तेव्हा ज्याप्रमाणे गरुडाने आईला अमृत दिलं, तसा भगवान गोपाल कृष्ण असल्यावर बाकीच्यांना दुःख कसं होईल? भगवान त्यांचं रक्षण करणार आहेच आहे. म्हणून या ठिकाणी त्याने वर्णन केलंय भगवंताच्या यमाउतस्तत प्रथाया पार्थै, आणि मोठं सुंदर विवरण त्यांनी केलंय. खूप अप्रतिम शब्द वापरलाय की पक्ष्मभिरक्षणीव. अहो, ज्या कुंतीनं ही माद्री गेल्यानंतर त्यांच्या मुलाचं, म्हणजे हे जे 5 पांडव आहेत त्यापैकी 3 कुंतीचे होते आणि 2 माद्रीचे होते. तर हे जे भीम, अर्जुन आणि धर्मराज हे कुंतीपासून आणि नकुल सहदेव माद्रीपासून झाले, पण माद्रीने सहगमन केलं. मग आता हे आई विना पोर आहेत, पण आई विना पोर असले तरी सुद्धा या कुंतीनं आणि बाकी 3 भावांनी यांचं रक्षण कसं केलं त्याचं वर्णन केलेलं आहे. पक्ष्मभिरक्षणीव. भागवतकार किती सुंदर काव्यमय भाषा वापरतात हे इथं दिसतं. आपल्या डोळ्यांचं रक्षण जशी पापणी करते, आपल्या डोळ्याचं रक्षण पापणी करते, त्याप्रमाणे या 2 मुलांचं रक्षण म्हणजे जो 2 डोळे त्यांचं रक्षण या दोघांनी केलं. हे मुलांनी आणि कुंतीनं केलं. तेव्हा अशा डोळ्यांचं रक्षण जशी पापणी करावी त्याप्रमाणे आईच्या नंतर या दोघांचं रक्षण या अर्जुनादी भीमादी भावांनी आणि कुंतीनं केलं. म्हणून अहो प्रथापि ध्रियतेर्भकार्थे राजर्षिवर्येण विनापि तेन. तेव्हा हे कसे आनंदात असतील ना, अशा प्रकारचे प्रश्न विचारले, अशा अनेक प्रश्न विचारले. नूनम नृपाणाम त्रिमदोत्पथानाम महिम मुहुश्चालयतांच भूमी. याप्रमाणे वधात प्रपन्नार्थी जीर्ष यशो. भगवान हे या पांडवांचे पक्षधर होते, त्यामुळे भगवंतांनी त्यांचा पक्ष घेतला. ते त्यांना जय मिळणारच होता, त्यांना जय मिळालाच असेल. तस्य प्रपन्ना अखिल लोकपान. तेव्हा आम्हाला सांगा, आपण भगवंताचे प्रिय भक्त आहात, तेव्हा भगवंताची वार्ता आम्हाला सांगा. त्यांची तीर्थ कीर्ती जे आहेत, भगवान सगळ्या जगाचे पालक आहेत, त्यांचं आम्हाला कथन सांगा. ते कुठे आहेत, कसे आहेत, आनंदात आहेत का? पांडवांची या ठिकाणी चौकशी केली, यादवांची चौकशी केली आणि ह्या सगळ्यामध्ये
हा अध्याय या ठिकाणी पूर्ण केला. इथे श्रीमद भागवते महापुराणे तृतीय स्कंधे विदुरोद्धव संवादे प्रथमोध्याय. हा विदुर आणि उद्धव यांचा हा संवाद आहे. विदुर आणि उद्धवाची भेट कशी झाली याचं वर्णन या ठिकाणी केलं. त्या भेटीनंतर काय काय प्रश्न त्यांनी विचारले याचं वर्णन केलं. आता उद्धव या विदुराला काय उत्तर देतात, कशा पद्धतीने बोलतात, त्याला बोलता येतं की नाही, त्याचा कंठ कसा दाटून येतो या संबंधीचं जे विवरण आहे ते उद्याच्या चिंतनात करण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.